टॉपिक शिकत आहोत आणि त्यामध्ये आपण द अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारे जहाज याचा थोडासा पार्ट पाहिलेला होता. तर आज आपण याचा रिमेनिंग पार्ट पाहणार आहोत. तर सर्वांनी आपल्या टेक्स्टबुक ओपन करायचे आहे आणि आपण जसं पाहिलं होतं की लास्ट व्हिडिओमध्ये की टायटॅनिक या शिपबद्दल आपण याची टायटॅनिक शिपची जी स्टोरी आहे वी आर पाहत आहोत. तर नाव वी आर स्टार्टिंग आर रिमेनिंग पार्ट. So, on 10th April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की there was a luxurious ship which name was Titanic were ready to set sail from the Southampton in England to New York. म्हणजे न्यू इंग्लंड मधील इंग्लंड मधील कुठलं स्थान तर साऊथहॅम्प्टन आणि कुठे जाणार होतं तर न्यूयॉर्क. यासाठी टायटॅनिक रेडी होतं आणि टायटॅनिकने 2000 पॅसेंजर काय केले होते आपल्यासोबत कॅरी केले होते. 2000 पॅसेंजर्स were carried by Titanic. तर 2000 पॅसेंजर घेऊन टायटॅनिक आपल्या पहिल्या, कारण ते काय होतं हे एक लक्झरियस शिप होतं ज्याचा पहिला प्रवास त्या दिवशी सुरू झाला होता. तर एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. सर्वजण त्या शिपला काय म्हणत होते तर फायनेस्ट म्हणजे एकदम अगदी सुख सुविधा पूर्ण एकदम सरळ साधं म्हणजे एकदम खूप ह्यूज असं ते शिप होतं. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. प्रत्येकाला त्या शिपचा काय होता प्राऊड म्हणजे अभिमान होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. म्हणजे 15 मजली बिल्डिंग जेवढी उंच असते ना तेवढी ती शिप काय होती उंच होती. म्हणजे बिल्डिंग विथ 15 स्टोरेज म्हणजे एखादी 15 मजलीची बिल्डिंग असते ना तेवढी उंच ती शिप होती. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल. आतून ते कसं होतं लाईक लार्ज हॉटेल म्हणजे एखादं मोठं हॉटेल जेवढं असते ना तशा प्रकारची ती काय होती आतून शिप होती. म्हणजे टायटॅनिक पहा किती भव्य आणि किती लक्झरियस शिप होती. तर हॉटेल विथ ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम्स, शॉप अँड स्विमिंग पूल. पहा या शिप मध्ये काय काय होतं तर डायनिंग रूम्स होत्या, शॉप्स म्हणजे दुकाने सुद्धा अवेलेबल होती आणि स्विमिंग पूल सुद्धा या शिप मध्ये अवेलेबल होते. म्हणजे किती ते म्हणजे लक्झरियस असणार म्हणजे किती महागडं तर असेलच नक्की, कारण एवढ्या सुखसुविधा जर ते पुरवत आहेत तर विचार करा की ते किती भव्य शिप असेल. देन एव्हरीवन थॉट दॅट टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. सिंक म्हणजे काय होतो बुडणे. प्रत्येकाला काय वाटायचं की टायटॅनिक केव्हाच बुडू शकत नाही, म्हणून टायटॅनिकला काय म्हणायचे द अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारे जहाज असं त्याला म्हणायचे. द शिप्स बिल्डर वर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. म्हणजे ज्यांनी ती क्रिएट केलेली आहे, ज्यांनी ती बनवलेली आहे शिप, त्याचे जे क्रिएटर्स आहेत, त्याचे जे बिल्डर्स आहेत ते खूप शुअर होते की हे जहाज कधीही बुडणार नाही, म्हणून त्यांनी लाईफ बोट्स खूप कमी त्यावर दिलेल्या होत्या. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. पहा आता मात्र टायटॅनिकचा प्रवास सुरू झालेला आहे. कुठून साऊथहॅम्प्टन पासून तर न्यूयॉर्क पर्यंत. तर जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक जर्नी सुरू होती. द पॅसेंजर व्हेरी प्राऊड बिकॉज दे वर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. पॅसेंजर सुद्धा खूप प्राऊड फील करत होते, कारण त्यांना या गोष्टीचं हे वाटत होतं की आपण जगातल्या सर्वात बेस्ट शिप मध्ये काय करत आहोत ट्रॅव्हल करत आहोत, म्हणून त्यांना काय वाटत होतं गर्व वाटत होतं. दे फील सेफ. ते सुद्धा आपल्याला सुद्धा सेफ म्हणजे त्यांना स्वतःला सुरक्षित मानत होते. देन आता पहा स्टोरी कुठे चेंज होत आहे टायटॅनिकची. Then came the night of 14th April. 14th April. पहा प्रवास केव्हा सुरू झालाय तर 10
पासून. ओके, आणि आता 4 दिवसाचा प्रवास सुरू आहे आणि आता आलेली आहे 14 एप्रिलची नाईट, म्हणजे रात्र आलेली आहे. द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. पहा, आकाश एकदम क्लिअर आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण वगैरे नाही आहे. अँड सी वॉज काम, म्हणजे समुद्र सुद्धा कसा आहे, काम म्हणजे शांत आहे. मेनी ऑफ द पॅसेंजर वर अस्लीप, खूप प्रवासी झोपलेले सुद्धा आहेत. कॅप्टन स्मिथ, पहा शिपचा चालवणारे कॅप्टन कोण आहे, तर कॅप्टन स्मिथ. कॅप्टन स्मिथ. कॅप्टन स्मिथ कॅप्टन स्मिथ नो दॅट देअर वर आइसबर्ग नियर बाय. पहा, आइसबर्गचा इथे अर्थ काय होतो की अ व्हेरी ह्यूज मास ऑफ आइस फ्लोटिंग इन द सी, म्हणजे एक समुद्र, म्हणजे एक जो बर्फाचा जो असतो, म्हणजे समुद्रावर तो काय होत असतो, तरंगत असतो. म्हणजे तो समुद्राचा एक असा मोठा असा पर्वत टाइप असतो, परंतु तो समुद्रावर तरंगत असतो. अशा प्रकारचं आइसबर्ग जवळच कुठेतरी आहे. हे कुणाला कळलेलं होतं, तर कॅप्टन स्मिथला. So nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. म्हणून त्याने एका व्यक्तीला सांगितले की तू टॉप ऑफ द शिप, म्हणजे त्याला एकदम शिपच्या वर, म्हणजे एकदम उंच ठिकाणावर बसवले आणि त्याला सांगितले की जर तुला जवळपास कुठेही आइसबर्ग दिसेल तर मला तू कळव. कारण कॅप्टन स्मिथ कोण होते, तर जहाजाचे मेन कॅप्टन होते, म्हणजे चालक होते. त्यानंतर सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. पहा, आता झालेले आहेत 11:40, 11:40, आणि त्या माणसाला, म्हणजे ज्याला त्यांनी कॅप्टन स्मिथने सांगितलं होतं की तू पहा आणि मला सांग की आइसबर्ग कुठे आहे का, तर त्याने पाहिले आणि 11:40 झाले तेव्हा तो माणूस खूप त्याने काहीतरी दिसले. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. आणि त्याला दिसले, कारण तो कुठे होता, टॉप ऑफ द शिप वर होता, तर त्याला तिथून दिसले की एक आइसबर्ग राईट पाथला आहे. कोणाच्या, तर टायटॅनिकच्या राईट साइडला एक मोठा आइसबर्ग आहे. तर तो तिथून जोरात ओरडला की आइसबर्ग, तो ओरडला. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टीअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग. त्यानंतर कॅप्टन स्मिथने खूप मेहनतीने काय केलं, त्या आइसबर्गच्या साइडला आपलं टायटॅनिक घेतलं. बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली अँड हर साइड स्क्रॅप्ड द माउंटेन ऑफ आइस. पहा, कॅप्टन स्मिथने काय केलं, जसंच त्यांना त्या माणसाने सांगितलं की आइसबर्ग आहे, त्यांनी शिप आपलं वळविलं, परंतु त्यानंतर शिपने आपलं स्लोली डायरेक्शन चेंज केलं आणि ते कुठं जाऊन भिडलं, तर त्या आइसबर्गला. तर त्यानंतर काय झालं की वॉटर बिगेन टू पोर, म्हणजे त्या आइसबर्गने काय केलं, तर मग टायटॅनिकच्या खाली, म्हणजे साइडले काय केलं, छिद्र केलं, म्हणजे एक होल केलं, त्यातून काय जायला लागलं आतमध्ये, मग टायटॅनिक मध्ये पाणी जायला सुरुवात झाली. पहा, आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालत होतं, परंतु एक आइसबर्ग मुळे पहा आता किती ती ट्रॅजिक स्टोरी होत आहे. तर water began to pour into the lower decks. More passengers heard nothing and slept on. पहा, काही प्रवाशांना तर काहीच ऐकू आलं नाही, ते काय होतं, ते त्यांचं झोपणं मात्र कंटिन्यू होतं, कारण ते खूप गाढ झोपेमध्ये होते. त्यानंतर कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू could not stop the water floating through the ship. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचा जो एक क्रू, म्हणजे त्यांचं जे एक हे होतं, सगळ्यांचं मिळून जे एक असतं ना, ते त्यांनी खूप मेहनत केली. त्यांनी आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी मिळून, जे टायटॅनिक शिपचं जे एक क्रू होतं, त्यांनी सगळ्यांनी मिळून पाणी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना यामध्ये यश आले नाही. देन कॅप्टन स्मिथला मात्र आता समजलं होतं की टायटॅनिक डेंजर मध्ये आहे. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. पहा, आतापर्यंत कोणाला किती गॅरंटी होती की हे शिप कधी बुडणार नाही, परंतु एका आइसबर्ग मुळे त्या लोअर डेक्सला काय झालं, होल पडला आणि त्यातून मात्र पाणी अंदर जायला सुरुवात झाली टायटॅनिक मध्ये, आणि जे जहाज कधीच बुडणार नव्हतं ते सुद्धा बुडायला सुरुवात झाली. अँड त्यानंतर काय झालं की
अर्जंट मेसेज ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. तर कॅप्टन स्मिथने त्यावेळेस काय केलं की 12:15 झाले होते तेव्हा 12:15ला 12:15 AM त्यांनी त्यावेळेस जे रेडिओ असतं ना त्यांना सुद्धा हेल्प मागितली. टायटॅनिक सिंकिंग कम क्विकली. परंतु काय झालेलं होतं की तो जो होता अँड टू वेकअप ऑल पॅसेंजर. मग कॅप्टन स्मिथने काय केलं की त्यांनी जो रेडिओ होता त्याला मेसेज पाठवला की टायटॅनिक बुडत आहे तर तुम्ही आम्हाला लवकर हेल्प पुरवा, म्हणजे काहीतरी मदत तुम्ही लवकर आमच्याकडे पाठवा. आणि लवकर त्याने सगळ्या पॅसेंजरला सुद्धा उठवायला सुरुवात केली. A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's message. पहा, कारण एक शिप होती ज्याचं नाव काय होतं द कॅलिफोर्निया, जी फक्त 20 माइल्स अवे म्हणजे फक्त 20 मैलावर होती टायटॅनिकच्या जवळून. परंतु तिच्याकडे मेसेज जात नव्हता. कारण का बरं जात नव्हता? कारण त्यांनी काय केलेलं होतं, शी डिड नॉट रिसीव टायटॅनिक्स मेसेज कॉज हर रेडिओ वॉज टर्न ऑफ. त्यांनी काय केलेलं होतं, त्यांचं जे रेडिओ होतं ना ते सुद्धा बंद करून ठेवलेलं होतं. कोणी? कॅलिफोर्निया. हे जे एक शिप होतं फक्त 20 माइल्स दूर होतं टायटॅनिक पासून, परंतु त्याच्याजवळ टायटॅनिकचा मेसेज जात नव्हता. म्हणजे यांनी काय केलं होतं, आपलं रेडिओ टर्न ऑफ करून ठेवलेलं होतं. आणि त्यामुळे रेडिओ ऑफ अँड रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. आणि रेडिओ ऑपरेटर सुद्धा झोपलेला होता. म्हणजे पहा, जेव्हा एका सोबत जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना मग ते असे येतात की मग हेल्प करणार कोणीच नसतं. अनदर शिप कॉल्ड द कॅर्पेथिया. पहा, कॅलिफोर्निया तर आली नाही. त्यानंतर एक अजून शिप होती ज्याचं नाव होतं कॅर्पेथिया. या शिपने मात्र टायटॅनिकचा मेसेज ऐकला. द टायटॅनिक्स कॉल्ड अँड फुल स्पीड मध्ये तिच्या मदतीसाठी गेली. कोण गेली? तर कॅर्पेथिया. कॅलिफोर्नियाने तर तिचा ऐकला नाही कारण यांचा रेडिओ बंद होता. परंतु यांनी मात्र टायटॅनिकचा मेसेज ऐकला आणि फुल स्पीड मध्ये ती टायटॅनिकच्या मदतीसाठी यायला लागली. परंतु अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, द कॅर्पेथिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. परंतु कॅर्पेथिया दुर्दैवाने खूप दूर होती टायटॅनिक पेक्षा आणि तिला टायटॅनिक जवळ यायला 3 तास लागणार होते. मीनवाइल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. रॅपिडली म्हणजे अगदी जलद गतीने. तर रॅपिडली म्हणजे अगदी जलद गतीने टायटॅनिक बुडायला लागले. म्हणजे कधीही न बुडणारे जहाज सुद्धा बुडायला लागले आणि ते सुद्धा जलद गतीने, कारण त्यामध्ये काय होतं, पाणी आतमध्ये भरत होतं. द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स इनटू द सी. त्यांनी ज्या लाईफ बोट्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की याचे जे बिल्डर होते ते खूप शुअर होते की आपलं जहाज कधी बुडणार नाही, म्हणून त्यांनी लाईफ बोट सुद्धा कमी दिल्या होत्या. परंतु हे जहाज बुडायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी क्रूने लाईफ बोट्स पाण्यामध्ये समुद्रामध्ये फेकल्या. And this Titanic had more than 2,000 people on board, but there was only enough space in the boat for few hundred passengers. पहा, टायटॅनिक मध्ये प्रवासी किती होते तर 2000 पॅसेंजर होते, परंतु फक्त तिथे बोट मध्ये जागा किती होती, फक्त 100 लोकांची. Then the ship began to tilt into sea. People began to jump from the decks into the ice cold water. म्हणजे आता टायटॅनिक पूर्ण पाण्यामध्ये बुडत होतं आणि लोकांनी मग काय केली, त्या पाण्यामधून जंप करायला सुरुवात केली कारण ते खूप आतमध्ये शिप ते जात होतं. with its light still shining. परंतु याचं जे लाईट होतं टायटॅनिकचं स्टील शायनिंग म्हणजे अजूनही चमकत होतं. The Titanic stood upright for few minutes. थोड्या वेळपर्यंत टायटॅनिकचं ते लाईट चमकत सगळ्यांना दिसलं. Then at 2:20 AM
a.m. on 15 April she vanished into the sea. पहा, इतकं ह्यूज, ज्यांच्यावर सगळ्या लोकांना गर्व होतं, अशा प्रकारचं जहाज मात्र पाहता पाहता डोळ्यासमोर समुद्रामध्ये पूर्णपणे बुडून गेलं. तर ही विचार करा की एक किती दुःखद घटना असेल तिथच्या लोकांसाठी आणि त्या सगळ्यांसाठी ज्यांच्यासाठी टायटॅनिक गर्व होती. त्यानंतर कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्याच्या क्रू मधील काही मेंबर सुद्धा त्यांच्या टीम जी होती त्या म्हणजे आपल्या टायटॅनिकला वाचवता वाचवता कॅप्टन स्मिथ आणि त्यांचा जे क्रू होता ते सुद्धा पाण्यामध्ये आतमध्ये गेले. द कॅरपॅथिया अराइव्ड ॲट 3:40 AM म्हणजे 2:20ला 2:20 AM ला टायटॅनिक काय झालेलं होतं, व्हॅनिश इनटू सी. आणि कॅरपॅथिया केव्हा पोहोचली तर 3:40ला 3:40 AM. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल. पहा, कॅरपॅथियाने 700 लोकांची लाईफ वाचवली आणि but almost all of the people in the water had drowned or died of cold. परंतु खूप लोकांचे त्या थंड पाण्यामध्ये जंप केल्यानंतर दुर्दैवाने त्यांचा काय झालेला होता तर मृत्यू झाला होता. परंतु कॅरपॅथियाने 700 लोकांचा जीव वाचवला आणि the Carpathia was too late to save them. कारण कार्पेथिया दूर होती, 3 तास तिला लागणारच होते आणि तरी म्हणून खूप लोकांचा त्यामुळे दुर्दैवाने मृत्यू झाला. The sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ship. आणि या इन्सिडेंट मध्ये जेव्हा इतका दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा लोकांना यांनी विचारामध्ये पाडलं की तेव्हा लोकांना म्हणजे विचार करणे भाग पाडले की जर शिप मधील पॅसेंजरच्या सेफ्टीचा विचार आता कसा करावा. तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी लोकांना खूप गोंधळ झाला. दे आस्क्ड व्हाय शिप कॅरी सच अ फ्यू लाईफ बोट्स. त्यांना प्रश्न पडला की खरंच एवढे कमी लाईफ बोट्स शिप मध्ये का आहे, कारण ती एक विशाल शिप होती, टायटॅनिक खूप ह्यूज होती आणि त्यामध्ये इतक्या कमी लाईफ बोट्स. तर हा सुद्धा प्रश्न पडला त्यांना. आणि नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. आणि तुम्ही म्हणजे त्यांना एक प्रश्न सुद्धा हा होता की तुम्ही रेडिओ का बरं ऑफ करून ठेवले आहेत, कारण जर रेडिओ ऑन असते तर लोकांना पटापट त्यांचे मेसेज पोहोचले असते. जसं मी तुम्हाला सांगितले कॅलिफोर्निया फक्त 20 माइल्स अवे होती टायटॅनिक पासून. जर ती वेळेवर पोहोचली असती तर ही घटना मे बी टळू शकली असती, परंतु त्यांचा रेडिओ ऑफ असल्यामुळे त्यांना हा मेसेज पोहोचलाच नाही. तर in 1930 it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ships must keep their radios working every hour on the day and night. आणि असा सुद्धा नियम आला की म्हणजे पुरेशा लाईफ बोट्स अवेलेबल असतील आणि कधीच डे असो किंवा नाईट त्यांचे रेडिओज कार्य करत राहतील, कधीच ऑफ होणार नाहीत. In 1985 scientists sent a submarine. सबमरीन तुम्हाला माहिती आहे की जी पाण्याखालची ती असते, पाणडुबी ज्याला म्हणतो आपण, पाणडुबी सबमरीन. तर त्यांना पाठवून त्यांनी आपल्या टायटॅनिकचे सुद्धा काही म्हणजे टायटॅनिकला सुद्धा त्यांनी शोध काढला की टायटॅनिक आहे का अजून नाही. तर काही सायंटिस्टनी त्याच्यासाठी सबमरीन पाठवल्या आणि ते फाउंड द शिप लाईंग इनटू 2 पीसेस ऑन द ओशन फ्लोर. तर त्यांनी ते पाहिले की जी टायटॅनिक होती याचे 2 पार्ट्स मध्ये काय झालेले होते at the depth of around 4000 meters. Later they took photographs of the wreck and brought small pots to its surface of the water. तर या सायंटिस्टनी मग काय केले तर फक्त त्याचे फोटोग्राफ्स काढले आणि ते सुद्धा घेऊन आले आणि काही त्याचे जे स्मॉल पार्ट्स होते टायटॅनिकचे तर हे सुद्धा आपल्या सोबत सरफेसवर, पाण्याच्या सरफेसवर ते घेऊन आले. तर इन लास्ट मध्ये देर आर मेनी स्टोरीज ऑफ ब्रेवरी ऑन दॅट टेरिबल नाईट. पहा, ही अतिशय दुर्दैवी घटना होती. 2000 प्रवासी यामध्ये प्रवास करत होते आणि अशा प्रकारे
खूप स्टोरी आहेत जिथे लोकांनी आपल्या ब्रेवरी म्हणजे साहस दाखवलेले आहेत, त्या अशा भयंकर रात्री सुद्धा. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. तर 1998 मध्ये सुद्धा पहा, जसं मी तुम्हाला सांगितले की 1998 मध्ये जेम्स कॅमरन यांनी टायटॅनिक फिल्म काढली होती. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. ही अतिशय दुःखद फिल्म आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स सिनेमा इन टीयर्स. तर ज्याने ही फिल्म बघितली असेल त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही, एवढी ही दुःखद स्टोरी आहे. तर अशा प्रकारचं जी सगळ्यांचा गर्व होती ती टायटॅनिक मात्र शेवटी जी अनसिंकेबल शिप होती ही सिंक झालेली आहे. तर अशा प्रकारची ही स्टोरी होती. आय होप तुम्हाला सर्वांना समजलेली असेल. तर तुम्ही सर्वांनी मात्र याची जी स्टोरी आहे ती शॉर्ट मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये लिहून काढायची आहे. तर थँक्यू सो मच डिअर स्टुडंट्स फॉर लिसनिंग मी अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्स अ लॉट.